श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आजचा आपला विषय आहे की स्वामींकडून काय मागावे, कसे मागावे आणि काय मागितलं तर लगेच मिळते हे आपल्याला माहीत नसते. आणि आपण रोजच स्वामींची पूजा करतो, अर्चना करतो, नाम जपतो आणि ज्या गोष्टी मागायला नको त्या मागतो. आणि मग या गोष्टी आपल्याला लगेच मिळत नाहीत. मग आपण नाराज होतो आणि सेवा करायला कंटाळा करतो. विश्वास कमी होतो. मात्र मित्रांनो, असे न करता स्वामींकडून काय मागितले तर लगेच मिळते, त्यातून मग आपल्याला काय हवे ते कसे मिळते हे आपण जाणून घेतले पाहिजे. स्वामी समर्थांकडून कधीच तुम्ही गाडी, बंगला व घर, वधू कोणत्याही भौतिक वस्तू मिळवण्यासाठी मागणी करू नका. तर काय मागणी करा हे आधी जाणून घ्या. तर मित्रांनो, स्वामींकडून तुम्ही आपल्या घरात शांती मागा. घरातील कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य चांगले राहून दे. तुमची स्वतःचे आरोग्य चांगले राहू दे. खराब नेहमी शांती राहू घरात नेहमी शांती राहू दे. घरात भक्तीचा वास असू दे. आणि मुख्य म्हणजे स्वामी तुम्ही माझ्यासोबत कायम राहा. या गोष्टी तुम्ही स्वामींकडे मागितल्या पाहिजेत. अगदी काहीच दिवसात तुम्हाला अनुभवसुद्धा येईल. तुमच्या घरात तुमच्या आरोग्यात चांगली प्रगती होताना दिसून येईल. स्वामी आपले दयाळू आहेत, ते तुम्हाला नक्कीच हेल्प करतील. मग आपोआपच तुमची होणारी प्रगती, त्यामुळे तुमची जी काही स्वप्ने आहेत ती सुद्धा पूर्ण होतील. साहजिकच तुम्हाला आपोआप घर, गाडी, बंगला याचबरोबर तुमच्या व्यवसायात प्रगती, चांगला वरवधू, मुलांची चांगली शिक्षणं, या गोष्टी ही स्वप्नेही पूर्ण होतील. हे असं का तर मित्रांनो, तर स्वामी समर्थ हे हे स्वामी आहेत आणि ते आपली श्रद्धा आहेत. ती सगळ्यांची श्रद्धा आहेत. त्यामुळे त्यांनाही काय माहीत असते की तुम्हाला कधी कुठल्या गोष्टीची गरज लागणार आहे. ती तुम्हाला देतच राहणार आणि अगदी वेळ आली कीच देणार तुम्हाला. तुम्ही फक्त स्वामींवर श्रद्धेने स्वामी तुम्ही सोबत राहा हे मनोभावे सांगत चला. जस्ट लाईक मॅनिफेस्टेशन. तुम्ही सतत एखादी गोष्ट कंटिन्यू एकाग्रतेने मागत राहिले तर निश्चित देव तुम्हाला सगळं ऑटोमॅटिक देणार. आणि आता हे कधी मागायचे हे लक्षात घ्या. तर जेव्हा तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात त्यावेळेला पहिल्या वेळेला तुम्ही सर्व काही घरात सुखशांती राहू दे, सगळ्यांचे आरोग्य चांगले राहू दे, या सर्व गोष्टी मागू शकता. त्याचबरोबर स्वामीसोबत राहावेत हे देखील मागू शकता. त्यानंतर तुम्ही जेव्हा 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 स्वामींची प्रार्थना रोजच्या दिनकर्मात करतात तेव्हा तुम्ही स्वामींसमोर बसता तेव्हा तुम्ही माझ्यासोबत राहा, तुमची आशीर्वाद राहू दे, ही प्रार्थना रोज तुम्ही करू शकता. आणि आपली नामस्मरणाची दिवस ते रात्र कंटिन्यू नामस्मरण करत राहा. तुम्हाला कुठलीच कमी पडणार नाही. मित्रांनो, त्यामुळे तुम्ही पाहाल की तुम्ही करत असलेल्या नोकरी, जॉब अप्लाय केला असेल, काही ठिकाणी नोकरीसाठी लेट होत असेल, रिजेक्शन होत असेल, प्रयत्न तुमचे चालू असतील, व्यवसाय चालू असेल, बिझनेस चालू असेल, वाढीसाठी प्रयत्न करत असाल, व्यवसायासाठी कर्ज लोन काढत असाल, पर्सनल लोन काढत असाल, या सर्व कारणांसाठी येत असलेल्या अडचणी, तसेच मुलांचे शिक्षणात येणाऱ्या अडचणी, एज्युकेशन लोन असेल, ऑटोमोबाईलसारखा व्यवसाय असेल, ऑनलाईन अर्निंग असेल, तर त्यामध्येही अडचणी येत असतील, त्या सर्व हळूहळू सुटतील आणि तुमची प्रगती देखील चांगली होईल. तर स्वामींचं कंटिन्यू नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये भरपूर शक्ती आहे. कंटिन्यू नामस्मरण करा. तुम्हाला ॲटोमॅटिक अनुभव मिळतील. घरात निगेटिव्हिटी अजिबात बोलू नका. जेवढं तुम्ही दिवसाची सुरुवातीपासून रात्रीपर्यंत तुम्ही स्वतः विचार करा की आपण किती पॉझिटिव्हिटी बोलतो. जेवढे पॉझिटिव्हिटी बोला तेवढं घर तुमचं तथास्तू बोलत असतं. त्यामुळे आपल्याकडे पैसे नाहीत असं चुकूनही बोलू नका. नसले तरी बोलायचं नाही, आमच्याकडे पैसे येणार 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 असं जर तुम्ही बोललं तर ॲटोमॅटिक तुम्हाला
कुठून ना कुठून धनप्राप्ती ही नक्कीच होणार. तुम्हाला जर फरक जाणवला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया कमेंट करून मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.